टी 2025च्या निकालाची तारीख ठरली. पुढील टीईटीचीही तारीख निश्चित झाली. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर नोव्हेंबर 2025 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटीचे आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर सर्व शिक्षक मित्रमैत्रिणींना याच्या निकालाची प्रतीक्षा लागलेली होती. तर त्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे, कारण टीईटी 2025च्या निकालाची तारीख जवळपास ठरलेली असून यानंतर होणाऱ्या पुढील टीईटीचीही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे. याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊया. त्यामुळेच या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या. तर बघूया नोव्हेंबरमध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा म्हणजेच टीईटीचा निकाल हा दिनांक 16 किंवा 17 जानेवारीपूर्वी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आता उत्तीर्ण उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची पडताळणी सुरू आहे. राज्यातील जिल्हा परिषदांसह महानगरपालिका, नगरपालिका व खासगी अनुदानित शाळांमधील 9,000 शिक्षकांची भरती होणार आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता आता अंतिम झालेली आहे. त्यात पटसंख्ये अभावी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन होईल. त्यानंतर रिक्त राहिलेली पदे व मे 2026 पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची पदेही भरली जाणार आहेत. या भरतीत आता टीईटी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाही सहभागी होता येणार आहे. दरम्यान परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या उत्तरसूचीवर 5,000 आक्षेप तथा हरकती नोंदविल्या होत्या. त्याचा निपटारा करून आता उत्तरपत्रिकांची पडताळणी परीक्षा परिषदेकडून केली जात आहे. टीईटीची बनावट प्रमाणपत्रे गुण वाढवून देण्याचे गैरप्रकार यापूर्वी झाल्याने आता नियुक्ती संस्थेने तपासलेल्या उत्तरपत्रिकांची पडताळणी परीक्षा परिषदेकडून केली जाते. 2-3 दिवसात ही पडताळणी पूर्ण होईल आणि 8 दिवसात निकाल जाहीर होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर याबाबत डॉक्टर नंदकुमार बेडसे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी काय म्हटलेलं आहे ते बघूया. तर 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या टीईटीचा निकाल पुढील 8 दिवसात जाहीर करण्याचे नियोजन आहे. उत्तर सूचीवर प्राप्त 5,000 हरकती निकाली काढून आता उत्तरपत्रिकांची पडताळणी अंतिम टप्प्यात आहे. या परीक्षेचा निकाल प्रसिद्ध झाल्यावर पुढील टीईटी जून अखेर घेण्याचे नियोजित आहे. ही परीक्षा शिक्षक देखील देऊ शकतात. अशा पद्धतीनं नंदकुमार बेडसे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून वक्तव्य आलेले आहे आणि त्याच्यावरूनच आता टीईटीच्या निकालाची जवळपास तारीख निश्चित झालेली असून यामध्ये पुढील टीईटीचीही तारीख त्यामध्ये ठरलेली आहे असं आपण म्हणू शकतो. शिक्षक करत आहेत टीईटीचा अभ्यास. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गांवर नियुक्त शिक्षकांना सेवानिवृत्तीस 5 वर्षे शिल्लक असलेले वगळून 2 वर्षात टीईटी उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. सप्टेंबर 2027 पर्यंत ही मुदत आहे. या काळात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 3 टीईटी घेतल्या जाणार आहेत. आता जून अखेर टीईटी घेतली जाणार आहे. त्यासाठी शिक्षकांना यंदाच्या उन्हाळा सुट्टीत टीईटीचाच अभ्यास करावा लागणार आहे. अनेकांनी आतापासूनच अभ्यास सुरू केलेला आहे. तर एकंदरीत टीईटी बद्दल अतिशय महत्त्वाची त्याच्या निकालाची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी घेऊन आलो होतो. यासोबतच पुढील टीईटीच्या एकंदरीत परीक्षेच्या आयोजनाची तारीखही यामध्ये निश्चितपणे मी आपल्याला सांगितली. त्यामुळेच या व्हिडिओला आपण एक लाईक किंवा जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक हाईप देण्यासोबतच जास्तीत जास्त टीईटी दिलेल्या शिक्षकांना आपण शेअर करायलाही विसरू नका. चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत माझ्या सर्व शिक्षक मित्र मैत्रिणींना माझा नमस्कार.